राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. आत्ताची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातून येते. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्र काही राजकीय पुढारी तर महसूल विभाग व वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या पाठबळाने वाळू तस्करीचे मोठे हब बनले आहे. मुळा नदीला पर्जन्यवृष्टीमुळे पाणी आल्याने वाळू उपसा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर वाळू तस्करांनी मोठी नामी शक्कल लढवत थेट जांबूत खुर्द येथील वन विभागाच्या हद्दीतून विविध वृक्षांची कत्तल करत थेट 200 मीटरचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने नदीपर्यंत बनविला असल्याचे भयान वास्तव शनिवार दिनांक 11 जुलै रोजी उघडकीस आले असून महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सलग 4 ते 5 दिवसांच्या अतिवृष्टीनंतर मुळा नदीला पाणी वाहू लागले, परंतु पाऊस थांबल्यानंतर नदीचा प्रवाह कमी झाला तर पाणी कमी पडले. परंतु नदीला पाणी असल्याने वाळू तस्करांना वाळू उपसा करण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण होत असल्याने यावर मात करण्यासाठी वाळू तस्करांनी जांबूत खुर्द गावच्या स्मशानभूमीतून वन विभागाच्या हद्दीतून नदीच्या कडेने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता बनवून वाळू उपसा करण्यासाठी नामी शक्कल लढवत थेट रस्ताच नदीपर्यंत बनविला. विशेष म्हणजे सदर रस्ता तयार होत असताना काही सुज्ञ नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत कारवाईची देखील मागणी केली होती. परंतु हातावर घडी तोंडावर बोट असलेल्या कर्तव्यहीन अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. वाळू तस्करांनी वन विभागाच्या हद्दीतून बेकायदेशीर रस्ता तयार करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होतो. वन हद्दीतून किंवा जमिनीवरून परवानगीशिवाय रस्ता काढणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा मानला जातो. वन विभागातर्फे थेट पंचनामा करून भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. परंतु अद्यापपर्यंत अशी कुठलीही कारवाई करण्यात आली नसून झोपेचं सोंग घेतलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोण जागे करणार असा देखील गंभीर सवाल नागरिकांतून उपस्थित केला जातोय. मुळा नदी काठच्या भागात सद्यस्थितीत महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध वाळू तस्करीला सुगीचे दिवस आले आहे. यामुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. या भागातील काही राजकीय पुढारी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. त्यामुळे सर्वच अवैध धंद्यांना राजाश्रय मिळत असून राजरोसपणे गोरखधंदे सुरू आहे. परंतु सर्वसामान्यांवर अन्याय होत असून त्यांना न्याय देणार कोण असा संतप्त सवाल देखील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे. अवैध वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी वन विभाग व महसूल प्रशासनाकडून बेकायदेशीर रस्ते बंद करण्यात येतील का? तस्करीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, डंपर, बोट, पॉकलँड, जेसीबी मशीन जप्त केल्या जातील का? अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट जागेवर निलंबित किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतील का? सराईत वाळू तस्करांवर मॅपिडा सारख्या कडक कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाईल का? असे विविध प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात असून वन विभाग व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, साकूर. एक रस्ता काढला जातो. जवळपास 500 ते 600 मीटर रस्ता हा खोदला जातो. जेसीबीच्या साह्यानं हा रस्ता केला जातो आणि इथपर्यंत मुळा नदीपर्यंत हा रस्ता आणला जातो
आणि कशा पद्धतीनं रस्ता आणला गेला आहे मी तुम्हाला दाखवत आहोत त्या पद्धतीनं बघा. आणि ह्या मुळा नदीतून ह्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी उभं राहून मशीन उभं केलं जातं आणि इथून नदीमध्ये मशीनच्या साहाय्यानं त्या ठिकाणी वाळू उचलली जाते आणि इथं टेलर असेल किंवा काय तर तो टेलरमध्ये ती वाळू भरली जाते. अशा पद्धतीनं राजरोस हा खेळ वाळू तस्करांचा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काही दिवसांपूर्वी जो माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला यातीलच काही त्यांचेच निकटवर्ती असेल किंवा त्यांचेच जे कोणी वाळू तस्कर आहेत जे नातेवाईक असेल याच लोकांनी हा रस्ता केलेला आहे आणि ह्याच माध्यमातून ते वाळू उपसायचं काम या ठिकाणावरून चाललेलं आहे. वारंवार आपण तक्रारी करतोय, वारंवार तहसीलदारांना सांगण्याचा प्रयत्न केला, वारंवार आपण तलाठी असेल सर्कल असेल यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु यांच्यावर राजकीय वरदहस्त आपण काय म्हटलेलो आहे, जो ह्या साकूर पठार भागात राजकीय एक पदाधिकारी आहे की ज्याने काही दिवसांपूर्वी माझे स्वतःचे हातपाय तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे. ह्या व्यक्तीनं त्या ठिकाणी जो राजाश्रय ह्या वाळू तस्करांना असेल किंवा अवैध धंद्यांना आहे जो दिलेला आहे त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे की हे अशा पद्धतीनं कुणालाही न भिता कायदा सुव्यवस्था पायंदळी तुडून कशा पद्धतीनं वन क्षेत्रामधून हा रस्ता काढलेला आहे आणि हा रस्ता काढत असताना मुळा नदीपर्यंत हा रस्ता आणलेला आहे. आणि याच माध्यमातून JCBच्या साह्यानं असेल किंवा फोकलॅन मशीन असेल त्याच्या साह्यानं ते मशीन देखील आम्ही आलो आहे म्हणून आज ते मशीन आलेलं नाही. कुणाला तरी माहीत झालं का आम्ही इथं येतो आहे म्हणून मशीन गायब झालं आहे, परंतु ह्या ठिकाणावरून हे मशीन काढलं जातं, वाळू काढली जाते. आणि ह्या पद्धतीनं आम्ही क्षेत्रपाल जे आहेत वनपाल त्यांना आम्ही कॉल केला, तामानी साहेब म्हणून इथं आहेत त्यांना कॉल केला. त्यांनी सांगितलं पंचनामा केलेला आहे आणि सदरहू सोमवारी आम्ही तक्रार दाखल करणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी नुसत्याच तक्रार दाखल होणार आहे का, याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई या लोकांवर केली गेली पाहिजे. आम्ही आवाज उठवतोय, आम्हाला माहिती आहे आज इथं या ठिकाणी वाळू उपसा चालू आहे. कशा पद्धतीनं राजकीय लोकांना हाताशी धरून राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्याचा साता कुठे आम्हाला माहीत आहे, परंतु विशेष म्हणजे महसूल प्रशासनाला हा साठा माहिती नाही. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.